अगोदर श्री गणेशाचं नमन, नंतर जगदंबेचं नमन, नंतर बाकी कलावंताचं नमन. निघाली स्वारी नगर फेरी पाटाच्या पाऱ्यात, हिची निघाली स्वारी नगर फेरी पाटाच्या पाऱ्यात, मान घ्यायला थांबली येडूगा मांगाच्या दारात, मान घ्यायला थांबली आंबागा मांगाच्या दारात, निघाली सारी नगर फेरी पाटाच्या पाऱ्यात, इथे निघाली सारी नगर फेरी पाटाच्या पाऱ्यात, मान घ्यायला थांबली येडूगा मांगाच्या दारात, मान घ्यायला थांबली देवीगा मांगाच्या दारात, मांगाची केरसोनी दुसऱ्याच्या घरी लक्ष्मी आली. मातंग समाजा या गोंधळी समाजाला तुम्ही या मंचावर बोलवलं. आज साठे कॉर्नरमध्ये आज योगेश्वर साळवे म्हणा, जे अध्यक्ष म्हणा, त्यांनी आम्हाला मान सन्मान दिला या कार्यक्रम करण्यासाठी. जगदंबा देवीच्या गोवीची गोंधळी हा मातंग समाज आहे कसा, या जगदंबेच्या हातापासून या मातंग समाजाचा जन्म आहे. तर मातंग समाजामध्ये जन्म झाल्यावर अण्णाभाऊ साठे सारखे काहीतरी रत्न तयार होतात. अण्णाभाऊ साठे सारखे काही रत्न तयार होतात. आणि हे अण्णाभाऊ साठे सारखे रत्नासारखे आपल्या समाजात त्या टायमाला झाले. आता ह्या टायमाला सुद्धा व्हावं अशी आमची गोंधळी समाजाची इच्छा आहे. पण त्याला संघटक व्हावं लागते, समाजाला एकत्रित व्हावं लागते. कोणाला?
या आपल्या मातंग समाजाला. आता मातंग समाजाचे अण्णाभाऊ साठे कादंबरी लिहिली कोण, फकीरा कोण? त्या अण्णाभाऊ साठेनं. गुरु म्हणले कोण? म्हणले लहुजी साळवे. अण्णाभाऊ साठेचं खरं नाव काय? तुकाराम भाऊराव साठे. गुरु कोण म्हणले? लहुजी साळवे. एकच व्यक्ती होता कोण? बाबासाहेब आंबेडकर. फक्त त्याने रत्न नेहारला कोण? बाबासाहेब आंबेडकर. कोणता? अण्णाभाऊ साठे. आणि मार्गदर्शन झालं कोणाचं? त्या भीमराव आंबेडकर साहेबांचं. कोणाचं? अण्णाभाऊ साठे. म्हणून अण्णाभाऊ साठेचं कसं आहे आणि कसं नाही. अलीकडे अण्णाभाऊ साठ्यांचा निर्वाणीचा गाथा. अण्णाभाऊ साठ्यांचा साहित्याचा साठा, ज्ञानाचा साठा घरोघरी वाटा. ज्ञानाचा साठा घरोघरी वाटा. ज्ञानाचा साठा घरोघरी वाटा. ज्ञानाचा साठा घरोघरी वाटा. अण्णाभाऊ साठ्यांचा साहित्याचा साठा. अण्णाभाऊ साठ्यांचा साहित्याचा साठा, ज्ञानाचा साठा घरोघरी वाटा. ज्ञानाचा साठा घरोघरी वाटा. घरोघरी वाटा. ज्ञानाचा साठा घरोघरी वाटा. शांतीसाठी लावलेला हा मातंग समाज आहे. उत्पत्ती कोणापासून? या जगदंबेच्या आशीर्वादापासून. कोणाची? या मातंग समाजाची. सुख समाधानासाठी हा मातंग समाज आहे. तर त्याच्यामध्ये एकच धडा कोण? क्रांतिकार अण्णाभाऊ साठे. म्हणून काय म्हणतो?